हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण पाहता 11वीचं केमिस्ट्री. त्याच्यामध्ये चालू आपला 12व्या नंबरचा युनिट, दॅट इज द केमिकल इक्विलिब्रियम. मागच्या लेक्चरमध्ये आपण या युनिटचं काही इंट्रोडक्शन पाहिलं, लॉ ऑफ मास ॲक्शन पाहिलं आणि लॉ ऑफ मास ॲक्शन थ्रू आपण रेट इक्वेशनसुद्धा पाहिले. आज आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटपासून सुरू करणार आहोत. आज थोडं मॅथमॅटिकल पार्टसुद्धा याच्यात आहे, त्यामुळे थोडं लक्ष देऊन आहे का. बघा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कन्सिडर त्यांनी काय म्हटलं आहे, A+B गिव्ज रेस टू C+D. ही एक रिॲक्शन अशी आहे जी ही म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये A+B हा रिॲक्टंट झाला आणि C+D हा प्रॉडक्ट झाला. फॉरवर्ड रिॲक्शनसाठी A+B हा रिॲक्टंट झाला आणि रिव्हर्स रिॲक्शनसाठी C+D हा रिॲक्टंट झाला. तर ह्या रिॲक्शनसाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं आपण लिहून बघू. नाव काय आहे आपल्याजवळ, A+B गिव्ज राईज टू C+D. ठीक आहे, हा झाला रिॲक्टंट, हा झाला प्रॉडक्ट. ही जी रिॲक्शन आहे फॉरवर्ड रिॲक्शन आहे, या साईडनं चालली ती. ही जी रिॲक्शन आहे ही रिव्हर्स रिॲक्शन आहे जी या साईडनं जात आहे. ठीक आहे. नाव आता पहिले आपण फॉरवर्ड रिॲक्शनचं पाहू. नाव फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये तुम्ही पाहान तर A+B गिव्ह C+D म्हणजे हा रिॲक्टंट झाला या रिॲक्शनसाठी. हेन्स नाव रेट कशाचा, फॉरवर्ड इक्वल्स टू, और असे लिहिलं चालते पहिले, नाव डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A आणि B. हेन्स नाव रेट ऑफ फॉरवर्ड इक्वल्स टू K. व्हॉट इज K? K इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट और रेट कॉन्स्टंट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन A आणि इथं काय राहील तर B. ठीक आहे. हेन्स मग आपल्याला काय भेटलं, नाव रेट इक्वल्स टू KF इक्वल्स टू KF इंटू AB. आता हे झालं फॉरवर्डचं. आपण या साईडनं काढू रिव्हर्सचं. रिव्हर्ससाठी C+D हा रिॲक्टंट झाला आणि A+B हा प्रॉडक्ट झाला, कारण रिव्हर्सिबल रिॲक्शन नाही. तर नाव रेट ऑफ रिव्हर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C आणि इकडे D, काऊन का हा रिॲक्टंट झाला ना याच्यासाठी. तर नाव रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन इक्वल्स टू KR, काऊन का व्हॉट इज K? K इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. दॅट नाव C आणि हा इथं काय लिहिणार आहे आपण D. हे इथपर्यंत आलं. नाव आता ही रिॲक्शन एक रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, त्यामुळे रेट ऑफ असं म्हणू आपण, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल्स टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. ठीक आहे. मग रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन म्हणजे काय, म्हणजे सरळ म्हणायचं हे झालं आहे की नाव KF इक्वल्स टू काय बोललो होतो आपण, A आणि हा B. ठीक आहे. KF म्हटलं तरी चालते, आपण असं जर लिहिलं तरी चालेल. नाव KF म्हणजे हेच फॉरवर्ड इक्वल्स टू रिव्हर्स आहे ना, त्यामुळे KF नाव A हा B इक्वल्स टू KR, इकडे C आणि हा इकडे काय तर D. ठीक आहे. नाव KF डिवाइड बाय KR म्हणजे होते KC. ठीक आहे. व्हॉट इज KC? K इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, आणि म्हणून तुम्ही याला असंही लिहू शकता, नाव CD डिवाइड बाय A आणि इकडे हा B. दिस इज कॉल्ड द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. व्हॉट इज KC? द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. अशा प्रकारे आपण पाहिलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता सपोज जर तुम्हाला रिॲक्शन दिलेली असेल कशी, A प्लस B, व्हॉट इज स्मॉल b, स्मॉल a आणि स्मॉल b झाले हे कोइफिशियंट म्हणजे गुणांक. हां, C+D. ठीक आहे, हा स्मॉल c. आता सपोज जर का रिॲक्शन आता ही होऊन राहिली, आता KC काय रिॲक्शनचा म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असा लिहायचा. नाव C, इथं स्मॉल c, इथं D, इथं स्मॉल d, इथं A, इथं स्मॉल a, इथं B, इथं स्मॉल b. आता जर का हीच रिॲक्शन, आता ही फॉरवर्ड रिॲक्शन आहे, सपोज फॉरवर्ड रिॲक्शनसाठी हा रिॲक्टंट झाला आणि हा झाला प्रॉडक्ट. पण जर तुम्हाला याची रिव्हर्स रिॲक्शन लिहायला लागत असेल तर असं लिहू आपण, C+D गिव्ज रेस टू A+B. आता सपोज आपण ही रिव्हर्स रिॲक्शनसाठी लिहून राहिलो तर कसं लिहावं लागेल, हेन्स K'(C) और 1C इक्वल्स टू काय, A इकडे B हा B, इकडे C हा C आहे आणि इकडे काय तर D, काऊन का हा रिॲक्टंट झाला ना या रिॲक्शनसाठी, रिव्हर्स रिॲक्शनसाठी. म्हणजेच काय तर 1-KC अशा वेळी लिहिता येते.
ठीक आहे. तसं एक्झाम्पल आपण हे पाहिलं. सेकंड एक्झाम्पल आपण इथं पाहू. नाव N2 गॅस प्लस थ्राईस H2 गॅस गिव्स ट्वाईस NH3. ठीक आहे. आता आपण काय पाहणार आहे की हे या रिॲक्शनसाठी ही फॉरवर्ड रिॲक्शन झाली. N2 आणि H2 हा झाला रिॲक्टंट, हा झाला प्रॉडक्ट. तर ठीक आहे, KC आपण असं लिहू. नाव NH3 इथं हा गुणांक 2, नंतर N2 आणि थ्राईस H2, तर हा 3 जो आहे हा गुणांक. ना आता जर रिॲक्शन तुम्हाला रिव्हर्स वेनं पाहायची असेल तर ट्वाईस NH3 गिव्ज N2 प्लस थ्राईस H2, जसं मी लिहिलं. हेन्स K1 इक्वल्स टू N2 H2 इथं थ्राईस गुणांक आणि NH3 इथं हा त्याचा गुणांक. बस अशा वेळी लिहावं लागते, बाकी काही नाही. फक्त उलटं होऊन जाते ते, कारण का रेट ऑफ फॉरवर्ड इक्वल्स टू रेट ऑफ रिव्हर्स जर सारखं असेल तर जसं रिव्हर्ससाठी राहील तसंच फॉरवर्डसाठी राहील, बाकी काही नाही. नऊ आता महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आता पाहायचं आहे आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू पार्शल प्रेशर KP. हां, आता होते कसं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट तर काढायचं आहे, पण जर रिॲक्शन समजा गॅस फॉर्ममध्ये असेल और गॅस फेजमध्ये असेल तर अशा कंडिशनला आपण KCच्या जागी KP लावतो. जर रिॲक्शन सॉलिड मला काही लिक्विड कंडिशनमध्ये असेल तर कॉन्सन्ट्रेशन निघन, पण गॅस असेल तर गॅसचं काय निघते, प्रेशर. आपण इथं काय घेणार आहे, पार्शल प्रेशर. ठीक आहे, आपण आता इथं लिहू. हे रिमेंबर हे कशासाठी आहे, जर गॅस फेजमध्ये रिॲक्शन असेल तर. आता थोडं शांततेनं आहे का प्लीज. नाव एक कन्सिडर रिॲक्शन करा. ए प्लस गिव B, हा इथं B गॅस फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये गॅस फॉर्म आपण लिहितोच. गिव्ज राईज टू C प्लस D. ठीक आहे, हा सुद्धा कशा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, गॅस फॉर्ममध्ये आहे. नाव आता KCच्या जागी आपल्याला काय लिहायला लागेल बेटा, KP. काऊन, व्हॉट इज KP? KP इज द पार्शल प्रेशर, म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय, पार्शल प्रेशर. नाव कसं लिहावं लागेल, आता गॅस, आता हा गॅस आहे त्यामुळे गॅसचा काय राहते, P म्हणजे पार्शल प्रेशर, इथं कॅपिटल C आणि इथं हा स्मॉल c, त्याचा जो गुणांक आहे तो. नाव इकडे P फॉर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट ऑफ दॅट गॅस, D इथं कॅपिटल D आणि हा D. इथं काय लिहायचं आपण, PA आणि इथं स्मॉल a जो त्याचा गुणांक आहे, इथं PB हा B आहे आणि इथं काय लिहायचं तर B. ठीक आहे. वेअर PA, PB, PC and PD आर द इक्विलिब्रियम पार्शल प्रेशर ऑफ कंपोनंट A, B, C and D. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण पाहला पुढचं. आता गॅस फॉर्ममध्ये रिॲक्शन आहे म्हणजे आयडियल गॅस इक्वेशनला आपण कसं विसरून चालेल. व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन, नाव PV इक्वल्स टू NRT. आता आयडियल गॅस इक्वेशनमध्ये आपण काय पाहिलं, जर एखाद्या कंपोनंटचं जर का पार्शल प्रेशर जर काही नक्की असेल तर हे त्याचा डायरेक्टली रिलेटेड टू दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट गॅस विथ टेम्परेचर म्हणजे ऑर गिवन टेम्परेचर. म्हणजे जर का एखाद्या गॅसचं काही ना की जर XYZ जर प्रेशर असेल, सपोज जर गॅस आपण कंपोनंटचं की त्याचं प्रेशर असेल तर त्याचं ते प्रेशर विथ रिस्पेक्ट टू त्याचा नंबर ऑफ मोल्सच राहते, हे लक्षात घ्या. और याला आपण वेगळ्या वेळेनं असं म्हणू शकतो, द पार्शल प्रेशर ऑफ each component or any component in that gas is directly proportional to concentration at temperature or given temperature काय आहे. Hence PAV equals to NART. तसंच आपण लिहू शकतो PBV equals to NBRT. Now PCV equals to NCRT and PDV इक्वल्स टू NDRT. अशा वेळेनं आपण लिहू शकतो. नाव आता प्रत्येकासाठी लिहितो कसं पहा. नाव NA डिवाइड बाय V इज मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, आणि कॉन्सन्ट्रेशन कशात मोडतो आपण, इन मोल आणि DM³ किंवा त्याला लिटरसुद्धा लिहू शकता. आता 1 लिटर म्हणजेच 1 DM³ होते, एक लक्षात घ्या. तुम्ही DM³ लिहा किंवा लिटर लिहा, पण आपण DM³ लिहत आलेलो आहे. सेम यासाठी कसं राहील मग, ह्या आपण हे यासाठी लिहिलं, आता हे इकडे लिहितो मी बीसाठी कसं राहील. नाव NBV मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉट, B इन सेम मोल पर DM³ इनवर्स. C साठी कसं लिहा तुम्ही, NCV मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इन मोल पर DM³. आणि D साठी कसं लिहा बेटा, NDV इज मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ D इन मोल पर DM³. अशा वेळेनं आहे. हेन्स आता आपल्या याच्यावरून काय लक्षात येते, नाव जसं नाव PA आहे ना, हां
पी ए इक्वल्स टू एन ए व्ही इंटू आर टी. सरळ आहे. नाव पी ए ठीक आहे एन ए डिवाइड बाय व्ही म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, हे झालं कॉन्सन्ट्रेशन आर टी. तसंच पी बीचं काय होईल एन बी डिवाइड बाय व्ही इंटू आर टी दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन. पी सी इक्वल्स टू एन सी डिवाइड बाय व्ही इंटू आर टी हे तिसऱ्याचं. आणि पी डी इक्वल्स टू एन डी डिवाइड बाय व्ही हा डी आहे बेटा, हा स्मॉल एन, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स इंटू आर टी. ठीक आहे. हेन्स आता एन ए डिवाइड बाय व्ही म्हणजेच होते ए. ठीक आहे, म्हणजे ए कंपोनंटचा हा कॉन्सन्ट्रेशन झालं. तसंच बी कंपोनंटचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं इक्वल्स टू बी. सीचं काय झालं नाव एन सी डिवाइड बाय व्ही इक्वल्स टू सी आणि एन डी डिवाइड बाय व्ही इक्वल्स टू डी. ठीक आहे, म्हणजे याच्या जागी काय लिहू शकतो आपण आता डी. आणि मग मी इथं लिहिणार ते नाव पी ए म्हणजेच काय होते म्हणते एन ए डिवाइड बाय व्ही म्हणजे एन ए डिवाइड बाय व्ही म्हणजे काय होते तर ए हे इथं आहे. हेन्स मी इथं लिहिणार ए आर आर टी जसचा तसा. पी बीसाठी कसं लिहिणार मी इथं लिहिणार बी हे झालं आर टी. नाव पी सी इक्वल्स टू सी आर टी आणि पी डी इक्वल्स टू डी आर टी. ठीक आहे, हे टर्म्स तुम्हाला आता मिळाले. अँड दॅट इज व्हॉट दॅट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू पार्शियल प्रेशर. रिमेंबर आपण पार्शियल प्रेशर का बरं घेतो जर का गॅस फेजमध्ये रिॲक्शन असेल तर. ठीक आहे, आता पुढचं बघू. हां, तर आता आपल्याला काय पाहायचं आहे नाव रिलेशन बिटवीन के पी अँड के सी. ठीक आहे. नाव व्हॉट इज सी. सी कधी लिहितो आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशनसाठी पी फॉर पार्शियल प्रेशर. नाव एक जर रिॲक्शन आहे सपोज जे आता मी तुम्हाला राहिली गोष्ट आहे तर लिहूनच दाखवतो. इकडे लिहून दाखवतो. नाव गॅस फेज सपोज रिॲक्शन आहे. नाव तेच मगाशी जशी रिॲक्शन लिहिली आपण तीच रिॲक्शन आता इथं काय करणार आहे तर कन्सिडर करणार आहे. नाव ए प्लस बी गिव्ज राईज टू सी प्लस डी आणि बोथ द कंपोनंट्स आर इन द गॅस फॉर्म. ठीक आहे, म्हणजे के पी लागणंच आहे. नाव आपण काय लिहिणार आहे आता केच्या जागी काय लिहू शकतो आपण इथं के पी. व्हॉट इज के पी नाव तेच मग जसं आपण मगाशी काढलं होतं नाव पी सी इथं सी इथं पी डी इथं डी इथं पी ए इथं ए आणि इथं पी बी इथं काय राहील इथं बी. ठीक आहे, आपण काढला. आता आता हे पेज मी बाजूला ठेवतो जसं कारण आपल्याला याचं काम आहे मगाशी काढलं होतं. नाव याच्या साईडला मी असं लिहू शकतो नाव पी सी सी. व्हॉट इज दॅट सी. सी इज द कोइफिशियंट म्हणजे गुणांक आहे त्याचा आणि सी हा कंपोनंट आहे आणि हा त्याचा पार्शियल प्रेशर आहे. म्हणजेच मी त्याला असंही लिहिलं तरी काही नाही. नाव के पी इक्वल्स टू ह्या पी सी सीच्या जागी काय लिहू शकतो मी नाव सी आणि इकडे आर टी. ठीक आहे, यालासुद्धा सी. काऊन का पहा ना आता हा सी म्हणजेच काय होते पी सी म्हणजे काय होते सी आर टी. हे बघा हा सी पी सी म्हणजे काय होते मग सी आर टी. हा सी लक्षात नसणार तर मी डबल सांगतो पहा. जसं आपण मगाशी काय लिहिलं होतं पी सी इक्वल्स टू सी आर टी. मग इथं काय दिसते तुम्हाला पी सी. पी सी म्हणजेच काय होते मग इन ब्रॅकेट सी आर टी. इन ब्रॅकेट सी आर टी लिहिला आणि हा जो सी आहे त्याचा मग गुणांक आहे. तसंच पी डीचं काय लिहिणार आहे मग मी डी आर टी इथं स्मॉल डी इथं स्मॉल डी. ठीक आहे, जसं आपण हे लिहिलं ना याच्यानुसारच मी काढत आहे ते. नाव इथं ए आणि आर टी इथं ए इथं स्मॉल ए आणि इथं बी इथं स्मॉल बी आर टी बी. बघा आता सरळ तुम्हाला दिसतं इथं आर टी आर टी आर टी हे काय झालं कॉमन झालं. नाव आपण असं जर लिहू शकतो इथं नाव के पी इक्वल्स टू सी डी ए बी. ठीक आहे, आणि इथं काय लिहून राहिलो आपण आर टी आणि हा सुद्धा काय झाला आर टी आता कॉमन निघाला तो. नाव सी प्लस डी आणि इकडे काय राहिला ए प्लस बी. ओके, नाव के पी. आता हे जी टर्म आहे ही जसच्या तशी सारखी आहे. ठीक आहे,
इंटू आर टी. ओके, नाव इथं काय टर्म होऊन राहिलं, नाव सी प्लस डी मायनस ए प्लस बी, हे जे मॅथमॅटिकल टर्म आहे यानुसार नाही. आणि हेन्स एक लक्षात घ्या, डेल्टा एन म्हणजे काय होते माहिती आहे का, सी प्लस डी मायनस ए प्लस बी. सी प्लस डी ए प्लस डी म्हणजे काय होते, हां, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट म्हणजे सी डी, हा प्रोडक्ट आहे ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट. ठीक आहे, मोल पर तेच त्याचं जे इक्वेशन आहे ते त्यानुसार. नाव के पी इक्वल्स टू तेच लिहिणार आहे मी, सी इथं सी, इथं डी, हा सॉरी इथं डी, ए आणि हा झाला बी. ठीक आहे, आणि इथं काय लिहिणार आलं मी आता, आर टी. हा निश्चित म्हणजे इथं गुणाकार राहणारच आहे. सी प्लस डी मायनस ए प्लस डी म्हणजे काय होते, ए प्लस बी म्हणजे काय होते, डेल्टा एन. आणि आता बघा तुम्ही, सी सी डी स्मॉल डी, ए स्मॉल ए, बी स्मॉल बी म्हणजेच के सी झाला ना, जसं आपण मागच्या वेळेस लिहिला होता. हेन्स याचाच अर्थ काय होऊन राहिला, के सी. हेन्स के पी इक्वल्स टू के सी इंटू आर टी आणि हा डेल्टा एन. दिस इज व्हॉट द रिलेशन बिटवीन द के पी अँड के सी. ठीक आहे, आता पुढचं बघू आपण. जसं तुम्हाला आता काही प्रॉब्लेम दिलेला आहे, प्रॉब्लेम नंबर 12.2. N2 गॅस आहे, थ्राईस H2 गॅस आहे, गिव्ज राईज टू ट्वाईस NH3. काय विचारलं आहे, राईट एक्सप्रेशन फॉर के पी अँड सबस्टिट्यूट एक्सप्रेशन फॉर PN2 अँड पी म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ दॅट NH3 गॅस. पहा, ठीक आहे, के पी काय राहणार आहे इथं पी, ठीक आहे, NH3 आणि हा जो त्यांचा गुणांक आहे तो इथं. देन इकडे सुद्धा तेच PN2, इथं कोणचा गुणांक नाही त्यामुळे काहीच येणार नाही. आणि PH2 आणि हा गुणांक त्याचा. नाव जसं आपण मगाशी लिहिलं, नाव पार्शियल प्रेशर ऑफ दॅट NH3 गॅस म्हणजेच काय होऊन राहिलं, NH3 गॅस आणि RT, जे याचा गुणांक आहे तो दोन्ही याला लागल. इकडे पहा N2 RT आणि इकडे H2 आणि इथं हा H2 किती आहे, इथं 3, त्यामुळे इथं 3 आणि R3. म्हणजे इथं काय झालं आहे बघा, नाव आपण जर RT जर गॅस साईडला काढला कॉमन आहे म्हणून, तर हा R2 आणि इथं 3 आणि किती, हां आता हा 3 आणि हा एक काहीच नाही म्हणजे 4. आता 4 कसे, हा 3 आणि हा 1 म्हणजे 4. हेन्स नाव के पी इक्वल्स टू के सी. आता हे के सीच झालं ना, इंटू आर टी. हां, इथं किती आहे 2 मायनस हे किती आहे 3 आणि हा काहीच नाही म्हणजे इथं किती आहे 4. म्हणजे 2 - 4 किती झाले -2. हे झालं त्याचा आन्सर. रिमेंबर, के सीचा आन्सर विथ रिस्पेक्ट टू रिॲक्शन बदलत असते, त्याचं युनिट बदलत राहते. इथं सुद्धा रिॲक्शन हे समजून घेऊ. H2 प्लस I2 गिव्स ट्वाईस HI. के पी लिहा म्हणतात. हेन्स पार्शियल प्रेशर ऑफ HI, इथं स्क्वेअर करून काय गुणांक आहे, नाव खाली PH2, इथं कोणता गुणांकच नाही आणि PI2 इथं कोणता गुणांक नाही. मग तेच आहे, मग इकडे पहा, हा जो RT आहे, सपोज आपण ही स्टेप पाहू आता. ठीक आहे, इथं स्क्वेअर, इथं RT, इथे एक 2 आणि 2 - 2 काय होऊन राहिलं बेटा 0. हेन्स के पी इक्वल्स टू के सी. या इक्वेशनमध्ये असं लिहावं लागेल. ठीक आहे, असे सिम्पल वेनं तुम्हाला 2 मार्काचे क्वेश्चन्स असतात. आता पुढचं पाहू, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस इक्विलिब्रिया. हा तर एकदम शॉर्ट टॉपिक आहे, 1 मिनिटाचा. बघा होते काय, होमोजिनियस म्हणजे एकसारखे, ज्या रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम स्टेटमध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट ऑल द रिॲक्टंट आर इन द सेम फेज. जर का सगळे रिॲक्टंट म्हणा एका फेजमध्ये असन, गॅस तर गॅस, सॉलिड तर सॉलिड, तर ती होमोजिनियस झालं. आणि जर वेगवेगळे जर असन तर हेट्रोजिनियस झालं. जसं इथं पहा तुम्ही, हेट्रोजिनियस व्हाईल हेट्रोजिनियस इक्विलिब्रियम रिझल्ट्स फ्रॉम द रिव्हर्सिबल रिॲक्शन. हां, जसं ही होमोजिनियसची रिॲक्शन आहे, इथं गॅस फेज आहे, हे गॅस फेज आहे. आणि आता इथं तुम्ही हेट्रोजिनियस पहा, हे रिॲक्शन चुकले, मी लिहिली हे बरोबर पहा. NH3 गॅस आहे, HCl गॅस आहे आणि NH4Cl हा सॉलिड निघून आला, म्हणजे हे 2 वेगवेगळे इथं फेजेस आहे, त्यामुळे हे हेट्रोजिनियसमध्ये जाते. बस एवढंच आहे याच्यामध्ये, बाकी काही नाही. हां, याच्यानंतर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर हेट्रोजिनियस इक्विलिब्रिया. आता जर का हेटेरोजिनियस जर रिॲक्शन असेल तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट तुम्ही कसं लिहिणार, के सी कसं लिहिणार. जसं एक्झाम्पल, इथं लिक्विड आहे, वॉटर लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि त्याला थंड केल्यावर त्याला गरम केल्यानंतर त्याची काय बनणार आहे, गॅस. म्हणजे दोन्हीही हेट्रोजिनियस इक्विलिब्रिया झालं. मग तुम्ही के सीची व्हॅल्यू कशी लिहाल. जसं इथं इथिल अल्कोहोल आहे, हा लिक्विडमध्ये आहे, इथिल अल्कोहोल गॅस पण आहे. मग हे जर इक्विलिब्रियम जर त्यांचं असतं तर तुम्ही के सी कसं लिहाल. बघा, वॉटरसाठी कसं लिहिणार आहे तुम्ही, नाव के सी इक्वल्स टू इथं H2O आणि इथं हा गॅस
आणि डिवाइड बाय H2O लिक्विड. नाव एक लक्षात घ्या, यानुसार जसं ही रिॲक्शन ही जर आपण केसी लिहून राहिलो हेट्रोजिनियससाठी, नाव C2H5L = 1 म्हणजे काय, का बरं असं होते, फॉर एनी प्युअर लिक्विड ऑर सॉलिड द कॉन्सन्ट्रेशन इज सिम्पली इट्स डेन्सिटी. म्हणजे जर का प्युअर लिक्विड किंवा सॉलिड असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याची डेन्सिटी राहते, अँड धिस विल नॉट चेंज. म्हणजे हे चेंज होत नाही नो मॅटर हाऊ मच सॉलिड ऑर लिक्विड यू यूज. मग कितीही जरी ती यूज झालं तर त्याची डेन्सिटी सारखीच राहते. हेन्स याची व्हॅल्यू झाली 1 आणि Kc = C2H5OH गॅस. आणि इथं सुद्धा काय झालं असतं, इथं जरी आपण असं लिहिलं असतं नाव Kc = हा H2O, ठीक आहे, H2O कोणत्या फॉर्ममध्ये, हा गॅस फॉर्ममध्ये, आणि इथं काय लिहिलं असतं आपण H2O इन लिक्विड, तर H2 = लिक्विड 1, हेन्स Kc = H2O गॅस असं लिहिलं असतं. बस बाकी काही नाही. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. नाव I2 गॅस, I2 सॉलिडचं I2 गॅसमध्ये कन्व्हर्शन डायरेक्ट झालं आहे, सब्लिमेशन, आणि इथं डबल डिसब्लिमेशन झालं आहे. तर तेच गॅस डिवाइड बाय सॉलिड लिहिलं असतं त्यांनी, आणि सॉलिड लिक्विड घ्या प्युअर जर असेल त्याची डेन्सिटी म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन ते काय राहते, ते चेंज होत नाही, त्यामुळे इथं गॅस. हा झाला टॉपिक. नंतर 12.3.3 युनिट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हां, आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिलेच सांगतो, Kcची व्हॅल्यू म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा जो युनिट आहे हा बदलतो रिॲक्शन कशी आहे त्यानुसार. तुम्ही म्हणा युनिट कसे बदलते, तर बघा आपण 2 रिॲक्शन दिलेलं आहे इथं. देअरफॉर द युनिट ऑफ Kc इज ऑल्सो डिफरंट. म्हणजे काय होते, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिपेंड ऑन द एक्सप्रेशन ऑफ Kc. म्हणजे इक्विलिब्रियम एखादी रिॲक्शनचं काय राहील हे डिपेंड आहे एक्सप्रेशन Kcचं कसं राहील, आणि जे डिफरंट रिॲक्शनसाठी डिफरंट येते, म्हणजे डिफरंट इक्विलिब्रियासाठी, आणि म्हणून त्याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय येते तर वेगवेगळी येते. ठीक आहे, आता पुढचं पाहू. जसं H2 I2 आहे आणि टॉईस H आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. आपण Kc कसं लिहिणार आहे, H आहे टॉईस इथं H2 आणि I2. ठीक आहे, आता हे किती झालं 2, आणि हे एक आणि एक किती झालं 2. 2तून 2 गेले तर काय उरते काय, नाही. हेन्स Kcच्या जवळ काय व्हॅल्यू करायली नाही. हेन्स ऑल द युनिट कॅन्सल्स आउट फॉर 1 अँड Kc हॅज नो युनिट. का बरं, बघा हा 2 - 2 काय आहे ते 0. दुसरी रिॲक्शन पाहू. नाव N2 + थ्राईस H2 गिव्स ट्वाईस NH3. ठीक आहे, आपण लिहू Kc NH3, इथं 2 आहे त्यामुळे इथं 2, इथं 3 आहे त्यामुळे इथं 3, इथं काहीच नाही त्यामुळे इथं 1, म्हणजे काहीच नाही म्हणजे 1 असतेच. मग 3 आणि किती झाले रे बेटा 4 आहे, म्हणजे 3 आणि हा 1 किती झाला 4, आणि हे किती झाले 2. 2तून 4 गेले तर किती राहिलं -2. मग आता हे जे मोल DM³ इनवर्स आहे याला 2चं स्क्वेअर आहे, म्हणजे काय आहे मोल, आणि हा -2 मोल -2 DM³ म्हणजे मायनस प्लस, आणि 3 2 किती होते 6. हे झालं त्याचं युनिट. ठीक आहे, सिम्पल वेनं सांगतो अजून पहा. आता पहा डेल्टा एन जर का समजा 2 - 1 3 आणि 1 4 आहे, तर 2 - 4 किती होऊन राहिलं -2, आणि म्हणून मग त्याचं -2 आहे. मग आता युनिट कशामध्ये आहे त्याचं, Kcचं मोलवर DM³ इनवर्स ऑर लिटर इनवर्स. तर मोलचं काय होऊन राहिलं मोल स्क्वेअर, आणि DM³ इनवर्सचं काय होऊन राहिलं 6. कारण 3 2 किती होऊन राहिले 6, आणि हे मायनस काय होते प्लस, आणि हे मोल आणि हा -2, इकडे मोल -2. जर काहीच नसन, जर का रिॲक्टंट प्रोडक्ट मायनस रिॲक्टंटची व्हॅल्यू जर डेल्टा यांची व्हॅल्यू जर का 0 येऊन राहिली, याची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर इथं Kcचं कोणतं युनिट राहत नाही. ठीक आहे, जसं आजचं लास्ट टॉपिक. नाव 12.6 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आपण थोडं कॅरेक्टरिस्टिक बघून घेऊ. बघा, द व्हॅल्यू ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज इंडिपेंडंट ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आयदर ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट. म्हणजे रिॲक्शन लावल्या एकदम पहिल्या प्रकारचं पहिलंच जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन घ्याल तर हे इंडिपेंडंट राहते, म्हणजे थोड्या वेळ नंतर त्याचं इक्विलिब्रियम साधते एखाद्या रिॲक्शनचं, असं आहे. ठीक आहे, नाव इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज टेम्परेचर डिपेंडन्स. हे तर पाहिलं आपण, Kcची Kpची व्हॅल्यू हे टेम्परेचरवर डिपेंड असते. Equilibrium constant has characteristic value for the particular reversible reaction represented by the balance equation at a given temperature. म्हणजे समजा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू राहील काही नाही, ती व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू आता बॅलन्सच राहते. म्हणजे बॅलन्स कधी होते, जर का बॅलन्स म्हणजे इथं काय म्हणायचं त्यांना, इक्विलिब्रियम त्यांचं जेवढं फॉरवर्डचं आहे तेवढंच रिव्हर्सचं आहे, आणि हे विथ रिस्पेक्ट टू गिवन टेम्परेचर आहे. आता पहा, जर Kc आणि Kpची जर व्हॅल्यू जास्त असेल तर प्रोडक्ट जास्त मिळतो. Kc आणि Kpची व्हॅल्यू जर कमी असली फार तर रिॲक्टंटकडे रिॲक्शन जास्त वाढते, आणि नसेल तर मग ती इक्विलिब्रियमकडे जाईल. हायर द व्हॅल्यू ऑफ Kc and Kp मीन्स द मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इज फॉर्म.
म्हणजे जर अशी रिॲक्शन असेल एखादी, आता इथं प्रॉडक्टही तेवढं रिॲक्टंट बनला आहे, पण जर KCKPची व्हॅल्यू जर जास्त असन तर प्रॉडक्ट जास्त बनून राहिला, ते जर व्हॅल्यू खूप कमी असेल तर रिॲक्टंट बनून राहिला. ठीक आहे, बस एवढंच. आता हा जो टॉपिक आहे तुम्हाला एक्झामला नाही. त्यानंतर आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डायरेक्ट 12.8 ली जॅटर लाईन प्रिन्सिपल नंतर चालू करून युनिट संपू. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. जर काही क्वेश्चन असेल तर विचारा. धन्यवाद.